इस्रायल इराण युद्ध चिघळलं. अमेरिकेकडून इराणच्या 3 आण्विक तळांवर हल्ला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः या हल्ल्याची माहिती दिली. 2 तळांवरती अणुबॉम्ब किंवा अणुऊर्जेसाठी युरेनियमचं संशोधन. इस्फहानच्या आण्विक तळांवरती युरेनियमचा साठा होता. इराणच्या खोलवरच्या तळांवर हल्ले करण्यास इस्रायल असमर्थ. इस्रायलनं मदत मागितल्यानंतर अमेरिकेनं हल्ले केले. अमेरिकेनं अणुप्रकल्पांवर हल्ला केला तरी रेडिएशनचा धोका नाही. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगानं माहिती दिली. इराणमधल्या परिस्थितीवरती आम्ही लक्ष ठेवून IAEAची माहिती. इराणवरती हल्ल्यांसाठी अमेरिकेकडून B-2 स्टील्थ बॉम्बरचा वापर. B-2ची 18,000 किलो शस्त्रास्त्र वाहून नेण्याची क्षमता. 61 मीटरपर्यंत खोल जाऊन मारा करण्याची ताकद. B-2 बॉम्बर विमानांचा बॉम्बसह 44 तास प्रवास. 18,000 किलोमीटर अंतर पार करून फोर्डोचा आण्विक तळ उद्ध्वस्त. अमेरिकेच्या हल्ल्याचा खर्च $2.1 अब्ज असल्याची माहिती. नतांज आणि इस्फहानच्या तळांवरती 30 टॉमहॉक क्षेपणास्त्रानं हल्ला. इराणवर हल्ला करण्याचा ट्रम्प यांनी 2 दिवसांपूर्वीच इशारा दिला होता. ट्रम्प यांनी सुट्टी अर्धवट सोडून तातडीची बैठक घेतली. बैठकीमध्ये इराणवर हल्ला करण्याचा ट्रम्प यांनी निर्णय घेतला. इस्रायल इराण युद्धामध्ये 10व्या दिवशी अमेरिकेची उडी. इराणचा फोर्डो आण्विक तळ पूर्णतः उद्ध्वस्त. त्यानंतर नेत्यानाहू आणि ट्रम्प यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाल्याची माहिती. अमेरिकेचे इराणच्या 3 आण्विक तळांवर हल्ले. फोर्डो आण्विक तळावर हल्ला झाल्यानंतर पहिला व्हिडिओ समोर. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर दाहकता दाखवणारी दृश्य समोर आली. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचा इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा. राजधानी तेल अवीव आणि हैफावर क्षेपणास्त्रांनी हल्ला. इराणनं आंतरखंडीय क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता. इस्रायलमध्ये सायरनचे आवाज. इराणनं प्रत्युत्तराचा प्रयत्नही करू नये. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. इराणनं प्रत्युत्तर दिल्यास 8च्या पेक्षा मोठा हल्ला करू. ट्रम्प यांचा इशारा. अमेरिकेकडून इराणच्या फोर्डो, नतांज आणि इस्फहान या 3 आण्विक तळांवर हल्ले. तरीही शांततेची वेळ असून युद्ध थांबवण्याचा ट्रम्प यांचा इराणला सल्ला. अमेरिकेला आता अभूतपूर्व प्रत्युत्तर मिळेल. इराणच्या सर्वोच्च नेत्यानं इशारा दिला. कधी झालं नाही असं अमेरिकेचं नुकसान होईल. इराणच्या सर्वोच्च नेत्याचा इशारा. आता उत्तर देण्याची आमची पाळी. इराणच्या इराण इंटरनॅशनल वृत्तपत्रातून इशारा. आधी बहारीनमधल्या अमेरिकेच्या नौदल तळावरती हल्ला करा. इराणचा इशारा. हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं देशाला उद्देशून भाषण. इराण मध्य आशियातील दहशतवाद्यांचा सर्वात मोठा पोशिंदा असल्याचा आरोप. इराणला शांततेच्या मार्गाने जावंच लागेल असाही इशारा. तुम्ही युद्ध सुरू केलं, आम्ही शेवट करू. इराणची सरकारी चॅनलद्वारे धमकी. प्रत्येक अमेरिकन आणि त्यांचा जवान आता आमचं लक्ष. इराणची अमेरिकेला धमकी. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर येमेनची इराणच्या बाजूने उडी. अमेरिकेच्या जहाजांवर हल्ला करण्याची घोषणा. लाल समुद्रातली जहाजं हटवा असा अमेरिकेला इशारा. जहाजं आणि युद्धनौकांवर हल्ल्याची येमेनची धमकी. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींकडून उत्तराधिकाऱ्यांची नावं जाहीर. मात्र त्यात त्यांचा मुलगा मोजिनी असं नाव नसल्यानं इस्रायल इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड महत्त्वाची मानली जाते. इस्रायलच्या हल्ल्यात इराणमध्ये आतापर्यंत 865 जणांचा मृत्यू तर 3,396 जण जखमी झाल्याची माहिती. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. आज इस्रायल इराण युद्धाचा 10वा दिवस. युद्धामध्ये आतापर्यंत इराणमध्ये 657 आणि इस्रायलमध्ये 24 लोकांचा मृत्यू. इराणचे आणखी 2 इराणी लष्करी कमांडर मारल्याचा इस्रायलचा दावा. इस्रायल इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायली हवाई क्षेत्र. इराण इस्रायल संघर्षात अमेरिकेनं उडी घेतल्यानं संघर्ष आणखी चिघळला. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन सिंधू सुरू. 290 भारतीय दिल्लीत दाखल. आतापर्यंत 1,117 जण भारतात पोहोचले. बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्याची आज निवडणूक. दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजपच्या स्वतंत्र पॅनलमुळे काटेकी टक्कर. पुन्हा पवार विरुद्ध पवार अशी लढत. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसाठी अजित पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसाठी सुप्रिया सुळेंनी मतदानाचा हक्क बजावला. दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजपच्या स्वतंत्र पॅनलमुळे यंदा काटेकी टक्कर. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसाठी विरोधातील सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या रंजन कुमार तावरेंचंही मतदान.
चेअरमन पदासाठी अजित पवारांना चंद्रराव तावरेंचं आव्हान. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचे श्री नीलकंठेश्वर पॅनल, भाजपचं सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं बळीराजा सहकार बचाव पॅनल आणि कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीचं पॅनल अशी चौरंगी लढत होती. ठाण्याच्या टेंभीनाका परिसरात ठाकरेंना डिवचणारे बॅनर कम ऑन सेव्ह मी असं म्हणाले असते तर शिंदे मदतीला आले असते. बॅनरवर लिहिलेल्या आशयावरून ठाकरेंवर खोचक टीका. मुंबईमध्ये पार्ले पंचम संघटनेकडून ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचं आवाहन करणारे बॅनर. तुमचे आजचा वैभव हे मराठी माणसाच्या ठाकरे या नावाखाली प्रेमाचं प्रतिबिंब, बॅनरवर आशय. हिंदी सक्ती विरोधात मनसेकडून दादरच्या शिवाजी पार्क परिसरात बॅनरबाजी. राज्यात परप्रांतीयांना मराठी सक्ती करण्याऐवजी शासनाकडून मराठी माणसांनाच सक्ती केली, बॅनरवर आशय. पक्षातले नेते सोडून गेले, कळलं नाही मग जनमत काय कळणार. मनसे नेते संदीप देशपांडेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका. बोलबच्चन करून उपयोग नाही, रस्त्यावर उतरून काम करणाऱ्यांची गरज, देशपांडेंचा खोचक सल्ला. तटकरेंनी आम्हाला डावपेच शिकवू नये, आम्ही स्वाभिमानी आहोत. आमदार महेंद्र दळवींचं वक्तव्य. तर तटकरेंनी सबुरीनं गरिबाला न्याय द्यावा आणि पालकमंत्री पदासाठी मोठं मन करावं असा टोलाही लगावला. आतापर्यंतचं काम केवळ न्यूज रील असून 2029ची निवडणूक रिअल फिल्म असेल. केंद्रीय मंत्री गडकरींचं एका मुलाखतीत सूचक वक्तव्य. यावेळी निवडणूक लढवण्यासंदर्भात पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. हिंदुत्व ही मूल्याधिष्ठित जीवनशैली आहे, त्यामुळे केवळ भगवा झेंडा घेऊन रस्त्यावर उतरणं म्हणजे हिंदुत्व नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य. तर काँग्रेसनं हिंदुत्वाचा अर्थ चुकीचा लावल्याचा गडकरींचा आरोप. नाशिकच्या रामशेज किल्ल्यावरती गडसंवर्धन मोहिमेअंतर्गत स्वच्छता मोहिमेचं आयोजन. खासदार निलेश लंके, भास्कर भगरे आणि जयंत पाटील यांचा मोहिमेमध्ये सहभाग. या निमित्तानं लंके आणि भगरेंचा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या एका शाळेतच मुक्काम. शिवसेना भवनासमोर ठाकरेंच्या सेनेकडून बॅनरबाजी. बॅनरमधून ठाकरे सरकार यावं यासाठी कामाख्या देवीला साकडं. महेश जाधव या शिवसैनिकाकडून बॅनरबाजी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 25 जूनला भंडाऱ्यात. विधानसभा निवडणुकीनंतर भंडाऱ्यात एकनाथ शिंदेंची आभार सभा. नरेंद्र भोंडेकर यांना निवडून दिल्याबद्दल शिंदेंची आभार सभा. मुंबईमध्ये 26 जूनला म्हाडाचा जनता दरबार. नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी म्हाडाचा 26 जूनला सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान जनता दरबार. वांद्रे पूर्व येथील नंदा सभागृहामध्ये जनता दरबाराचं आयोजन. केडीएमसीनं मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 65 बेकायदा इमारतींवर तोडक कारवाई करण्याच्या कामांना वेग. ऐन पावसाळ्यात नोटिसा मिळाल्यानं 6,500 कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ. ठाण्यातील घोडबंदर रस्ता आजपासून 14 जुलैपर्यंत रात्री बंद राहणार. मुंबईमध्ये मेट्रो लाईन 4च्या कामामध्ये 2 महिन्यांवर तुळई बसवण्याचं काम होणार आहे, त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय. कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्ग पुढील 6 दिवस अवजड वाहतुकीसाठी बंद. नैसर्गिक आपत्ती होऊन संभाव्य दुर्घटना आणि जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. साताऱ्याच्या किल्ले सज्जनगड मार्गावरती दरड कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत. गडावरती अडकलेल्या भाविकांकडून दरड हटवण्याची प्रशासनाकडे मागणी. नंदुरबार जिल्ह्यातल्या दुर्गम शाळांना पंतप्रधान सूर्यघर बिजली योजनेअंतर्गत 24 तास वीज. या संदर्भात शिक्षण विभागानं जिल्हा परिषदेच्या 1678 शाळांकडून अहवाल मागवून घेतलाय. हिंगोलीमध्ये महिलेवर अत्याचार करून तिच्या मुलीचाही विनयभंग. आरोपीकडून पतीला ठार मारण्याची ही धमकी. आरोपीविरोधात हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर भीषण अपघात. 2 दुचाकीस्वार युवकांचा जागीच मृत्यू. अज्ञात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल. अमरावती शहरातील सीआरपीएफ कॅम्प ऑफिस कार्यालयामध्ये बिबट्या शिरला. मध्यरात्री बिबट्या शिरतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. यंदा जूनमध्येच राज्यातली धरणं 37% भरली. गेल्या वर्षी जूनमध्ये सरासरी 20% खाली असणारी धरणं यंदा 37% भरल्यानं पाण्याची चिंता मिटली.